नमस्कार मित्रांनो, मी श्रुती। आज आम्ही 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 आणि ते हुतात्मा झाले हा पाठ अभ्यासणार आहोत। तर हुतात्मा होणे म्हणजे काय? तर हुतात्मा होणे म्हणजे शहीद होणे। जेव्हा एखादा स्वतंत्र सैनिक असतो तो आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची, आपल्या प्राणाची पर्वा न करता शहीद होतो, त्यालाच आपण हुतात्मा होणे किंवा शहीद होणे असे म्हणतो। तर आता आपण या पाठाला सुरुवात करूया। तर गेल्या 6 दिवसापासून 2 कैदींना कोठडीत बंद करून ठेवले आहे। त्या दोन्ही कैदींना मारझोड केली जात होती। तर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही स्वतंत्र सैनिकांना कोठडीत बंद करून ठेवले होते। तर गेल्या 6 दिवसापासून ते दोन्ही स्वतंत्र सैनिक त्या अधिकाऱ्यांचा मार खात होते। तर त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न केला जात होता। त्यांना अमानुषतेची वागणूक दिली जात होती। जळत्या सिगरेटीचे चटके देणे, लोंबकळत ठेवणे, तानेने व्याकुळ झाले तर प्यायला पाणी न देणे, डोळ्यावर प्रखर प्रकाश घालून झोपमोड करणे, तर अशी अमानुषतेची वागणूक गेल्या 6 दिवसापासून त्या दोन्ही कैदींना दिली जात होती। तर ते दोन्ही कैदी कोण होते? तर ते 2 कैदी स्वतंत्र सैनिक होते। तर सन 1955 मध्ये स्वतंत्र चळवळीला ऊत आला होता। गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील लोक गोवा पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करण्यासाठी सत्याग्रह करीत होते। गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील लोक या चळवळीत भाग घेत होते आणि या चळवळीत भाग घेतलेल्या 2 कैदींची नावं, म्हणजे या 2 स्वतंत्र सैनिकांची नावं त्या अधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला कोणाकडून तरी कळाली होती। म्हणून त्या दोघेही स्वतंत्र सैनिकांना कैदी केले होते आणि पणजीतील पोलीस ठाण्यात त्यांना ठेवले होते। तो अधिकारी खूप खुश होता, कारण त्याला असं वाटत होतं की स्वतंत्र चळवळीत भाग घेतलेल्या त्यांच्या साथीदारांची नावं आता त्याला कळणार आहे, असं त्या अधिकाऱ्याला वाटत होतं। त्यांना मारझोड केली जात होती। ते दोन्हीही स्वतंत्र सैनिक त्या पोलीस अधिकाऱ्यांचा मार खात होते। देशाशी एकनिष्ठ असलेल्या त्या दोन्ही सैनिकांनी आपले तोंड उघडले नव्हते। ते दोघेही मुकाटपणे त्यांचा अत्याचार सहन करीत पोलीस अधिकारी कोठडीत येतो आणि त्या दोन्ही स्वतंत्र सैनिकांना तिरस्कारात म्हणतो, उठा आता, आणि त्या दोघांच्या हातांना बेड्या ठोकतात। बेड्या ठोकून त्या दोघांना एका जीपीत टाकलं जातं आणि जीप वर वेगाने निघते। थोड्या वेळात जाऊन ती जीप एका गावात थांबते। दोघांनाही त्या गावात उतरवतात आणि एकट्याला एका झाडाला कचकरून बांधतात। ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरते, पण पुढे येण्याची कोणाचीही हिंमत होत नाही। तर सगळेजण हे दृश्य दुरूनच पाहत होते। सगळेजण घाबरत घाबरत बाहेर पडतात, पण पुढे जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती। तर हे सगळे दृश्य दुरूनच तर तो पोलीस अधिकारी झाडाला बांधलेल्या स्वतंत्र सैनिकाकडे नजर टाकत बोलू लागतो, हा तुझा गाव, इथं तुझी बायको, मुलं, आई वडील, मित्र सगळे राहतात। त्यांच्यासोबत जर तुला पूर्वीसारखं राहायचं असेल, आनंदात राहायचं असेल, तर तुमचे जे साथीदार आहेत त्यांची नावं सांग। जर तू नावं सांगितली तर मी तुला आत्ता सोडून देईल। पण त्या स्वतंत्र सैनिकाने एकही शब्द तोंडातून काढला नाही। थोड्या वेळाने परत तो पोलीस अधिकारी त्या स्वतंत्र सैनिकाला म्हणाला, जर तुला पूर्वीसारखं परत जगायचं असेल तर त्या साथीदारांची नावं सांग, नाहीतर इथंच मी तुला ठार करणार, मरायला तयार हो। त्या पोलीस अधिकाऱ्याचं बोलणं ऐकतात दुरूनच एक रडण्याचा आवाज ऐकू आला। सगळ्यांनी त्या रडण्याच्या आवाजाकडे पाहिले, तर तिथे त्या स्वतंत्र सैनिकाची बायको रडत होती। तिच्या बाजूलाच एक मुलगा उभा होता। तो मुलगा त्या स्वतंत्र सैनिकाचा होता। बेधरलेल्या नजरेने तो मुलगा पाहत होता।
हताशपणे त्याचे आई वडील पाहत होते. तर त्या सगळ्यांना पाहताच स्वतंत्र सैनिकाच्या मनात कालवाकालव झाली. आपण सगळं काही सांगून टाकावं, त्या क्षणी सगळं काही सांगून टाकावं असं त्याला वाटू लागलं. पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने स्वतःला त्याने जी गोवा स्वातंत्र्यासाठी शपथ घेतलेली त्या शपथीची त्याला आठवण झाली व त्याने स्वतःला बजावलं आणि काही सांगायचं नाही असं ठरवलं. तो त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला, मला काही माहित नाही. तर आमिष दाखवूनही काही होत नाही हे पाहून त्या पोलीस अधिकाऱ्याला राग आला. तर तो पोलीस अधिकारी त्या स्वतंत्र सैनिकाला म्हणाला, मी तुला शेवटची संधी देतोय. जिवंत राहायचं असेल तर लवकर सांग. तर त्या स्वतंत्र सैनिकाने ठामपणे सांगितलं. त्याने नकारत मान हलवली, म्हणजे मला काही माहित नाही असं त्या स्वतंत्र सैनिकाने पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं. तेवढ्यात त्या पोलीस अधिकाऱ्याने पिस्तुलाची कळ दाबली. सगळे लोक भयभीत झाले. ती गोळी त्या स्वतंत्र सैनिकाच्या मस्तकात शिरली. रक्ताची धार खाली घोघळली आणि त्या स्वतंत्र सैनिकाने मान टाकली. तर तो पोलीस अधिकारी दुसऱ्या स्वतंत्र सैनिकाजवळ आला आणि त्याला म्हणाला, तुझ्या साथीदारांची नावं सांग, नाहीतर मरायला तयार हो. आणि त्याच्यावर पिस्तूल रोखले. तर त्या पिस्तुलाला पाहताच त्या स्वतंत्र सैनिकाच्या मनात चिलबिचल झाली. म्हणजे सगळं काही सांगून टाकावं असं त्याला वाटलं. आपल्या वृद्ध मातापित्यासाठी आपण जगलं पाहिजे असं त्याला वाटू लागलं. क्षणातच तेवढ्यात त्याची नजर साथीदाराच्या प्रेतावर गेली. त्याने स्वतःला सावरलं आणि तो म्हणाला, झाडगोळी. त्या अधिकाऱ्याला राग आला. तो रागाने लालबुंद झाला. त्याने शिपाईंना हुकूम दिला व त्या स्वतंत्र सैनिकाच्या हाताच्या बेड्या काढण्यास सांगितल्या. त्या हाताच्या बेड्या काढून त्याला नदीत ढकललं. त्या स्वतंत्र सैनिकाने पोहण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या पोलीस अधिकाऱ्याने नेम धरून त्याच्यावर गोळी झाडली. नदीचे पाणी लाल झाले. तर गोवा स्वतंत्र लढ्यात आणखी 2 हुतात्म्यांची भर पडली. आता आपण या पाठाच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया. प्रश्न 1. कोठडीतील कैदींना मार का दिला जात होता? उत्तर, त्यांच्या साथीदारांची नावं व इतर माहिती बदलून घेण्याकरिता कोठडीतील कैदींना मार दिला जात होता. प्रश्न 2. गोव्यात स्वतंत्र चळवळीला ऊत केव्हा आला होता? सन 1955 मध्ये गोव्यात स्वतंत्र चळवळीला ऊत आला होता. प्रश्न 3. लोक सत्याग्रह का करीत होते? गोवा पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करण्यासाठी लोक सत्याग्रह करीत होते. प्रश्न 4. स्वतंत्र सैनिकांना जीपमध्ये बसवून कुठे नेण्यात आले? उत्तर, स्वतंत्र सैनिकांना जीपमध्ये बसवून त्यांच्या गावात नेण्यात आले. साथीदारांची नावं व इतर माहिती सांगितल्यास त्यांना जिवंत सोडण्याचे आमिष पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सैनिकांना दाखवले. प्रश्न ब1. कोठडीत ठेवलेल्या कैद्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा दिली जात होती? उत्तर, कोठडीत ठेवलेल्या कैद्यांना मारझोड करणे, तहानेने व्याकुळ झाले तरी प्यायला पाणी न देणे, जळत्या सिगरेटीचे चटके देणे, डोळ्यावर प्रखर प्रकाश घालून झोपमोड करणे, लोंबकळत ठेवणे अशी अमानुषतेची वागणूक त्यांना दिली जात होती. प्रश्न ब2. या पाठातील स्वतंत्र सैनिकाचे देशप्रेम कसे दिसून येते? उत्तर, 6 दिवसापासून कोठडीत ठेवलेल्या स्वतंत्र सैनिकांना अमानुषतेची वागणूक दिली जात होती. ते मुकाटपणे सगळा अत्याचार सहन करीत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्या साथीदारांची नावे व इतर माहिती पोर्तुगीज अधिकाऱ्याला सांगितली नाही. देशाशी एकनिष्ठ असलेल्या स्वतंत्र सैनिकाचे देशप्रेम यात दिसून येते. त्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही सोडवलेली आहे. धन्यवाद.